विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाक, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR DH कॉमर्स AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये सर्वांचे स्वागत करीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, GG 220 जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल या पेपरविषयी आपण अध्ययन करीत आलो आहोत. त्यामध्ये चॅप्टर 2 त्यामध्ये फिजिकल स्ट्रक्चर म्हणजेच प्राकृतिक रचना, त्यातला जो पॉईंट आहे आपला फिजिकल सेटिंग ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, याविषयी आपण मागील तासिकेमध्ये चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण या असणाऱ्या फिजिकल सेटिंग ऑफ महाराष्ट्रामध्ये असणारं सह्याद्री पर्वत आणि सह्याद्री पर्वताच्या असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, त्यामध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगा, त्यानंतर डोंगराळ प्रदेश कोणकोणते आहेत, या सर्व लहान मोठ्या डोंगररांगांचा सर्वसाधारणपणे पूर्वेकडे गेल्या आहेत, या सर्वांचा आपण ह्या ठिकाणी विचार केलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या ह्या प्राकृतिक रचनेचं वैशिष्ट्य कसे आहेत याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. या डोंगराची निर्मिती मुख्य सह्याद्री पर्वतापासून झाली आहे व त्याची साधारणतः दिशा वायव्य आग्नेय आहे, हे आपण मागील तासिकेला बघितले आहे. त्याचबरोबर मागील तासिकेला आपण सह्याद्री पर्वताच्या वेगवेगळ्या 3 महत्त्वाच्या डोंगररांगांचा अभ्यास केला. त्यामध्ये असणारी शंभू महादेव डोंगररांग असेल, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग असेल किंवा सातमाळा अजिंठा डोंगररांग असेल, यांचाही मागील तासिकेला आपण विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शंभू महादेव डोंगररांग आपल्याला कशाला म्हणायचं, तिचं वैशिष्ट्य काय, याचाही आपण त्या ठिकाणी विचार केला. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे, त्या हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेचा विस्तार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे झाला आहे, त्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यामधून ही हरिश्चंद्र बालाघाट रांग गेली आहे, त्याचाही आपण त्या ठिकाणी विचार केला. त्याचबरोबर दुसरी ही सातमाळा अजिंठा डोंगररांग, ज्या सातमाळा अजिंठा डोंगररांग ही म्हणजे गोदावरी ह्या तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी अशी ही सातमाळा अजिंठा डोंगररांग आहेत, याचाही आपण मागील तासिकेला आपण विचार केला आहे. त्याचबरोबर असणाऱ्या वेगवेगळ्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असणाऱ्या वेरूळ डोंगर असेल, नंदुरबार जिल्ह्यामध्ये असणारा गारडा डोंगर असेल, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये असेल मुदखेड डोंगररांग असेल, त्यानंतर आपण नागपूर जिल्ह्यामध्ये गेलो तर गरमसूर डोंगर असेल, किंवा भंडारा जिल्ह्यात गेलं तर दरकसा टेकड्या असेल, किंवा त्याहीबरोबर गडचिरोली जिल्ह्यात गेलं तर चिरोली टेकड्या असेल, अशा वेगवेगळ्या अन्य टेकड्यांचाही आपण त्या ठिकाणी अभ्यास केला. किंवा निर्मल रांग म्हणजे काय याचाही मागील तासिकेला आपण उहापोह केला आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला सातपुडा पर्वतरांग व त्या सातपुडा पर्वतरांगाचे दोन प्रकार पडले आहेत. एक त्यामध्ये असणाऱ्या तोरणमाळ डोंगररांगा व गाविलगड डोंगररांग यांचाही आपण मागील तासिकेला विचार केला आहे. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना बघत असणारा तिसरा जो पॉईंट आहे, किंवा प्राकृतिक रचनेचे 3 आपण जे प्रकार पाडले, पहिला होता कोकण किनारपट्टी, दुसरा होता सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट, तिसरा जो आहे महाराष्ट्र पठार किंवा ज्याला दख्खनचं पठारी प्रदेश किंवा देश, अशा ह्या 3 नावांनी ओळखला जाणारा हा जो प्राकृतिक रचनेचा हा तिसरा घटक किंवा तिसरा विभाग, आज आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र पठार नेमकं कशाला म्हणायचं, किंवा महाराष्ट्र पठाराची वैशिष्ट्य काय, महाराष्ट्र पठाराची निर्मिती केव्हा झाली, या महाराष्ट्र पठाराची लांबी किती, महाराष्ट्र पठाराचे क्षेत्रफळ किती आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र पठारावर दख्खन किंवा या महाराष्ट्र पठारावर असणारे वेगवेगळे कोणकोणते पठार आहेत, त्या पठारांची साधारणतः उंची किती आहे, त्याचबरोबर त्या पठारावरती येणारे वेगवेगळे कोणकोणते जिल्हे त्याच्यामध्ये समाविष्ट झाले आहेत, किंवा ह्या महाराष्ट्र पठारावधीमध्ये असणाऱ्या खोऱ्यांचा कोणकोणते खोरे आहेत, उदाहरणार्थ तापी पूर्णा खोरे असेल, गोदावरी खोरे असेल, किंवा प्राणहिता खोरे असेल, भीमा खोरे असेल, किंवा कृष्णा खोरे असेल, यांचाही आपल्याला विचार ह्या ठिकाणी ह्या प्राकृतिक रचनेचा महाराष्ट्र पठार ह्या घटकामध्ये आपल्याला करावायचा आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिला जो पॉईंट आहे महाराष्ट्र पठाराचा पठारी प्रदेश किंवा हे काय, ह्याविषयी आपण थोडंसं समजून घेऊया. अल्फ्रेड वेगनरचा हा जो सिद्धांत भूखंड वर्णनाचा सिद्धांत आहे, सर्वांना माहिती आहे, ज्याला आपण वेगनरचा सिद्धांत असे म्हणतो. महाराष्ट्राच्या भूसीमा गोंडवानामध्ये समाविष्ट होता, हे तुम्हाला माहिती आहे की अल्फ्रेड वेगनरनं सांगितलं की पॅन्जिया आणि पॅन्थला असे 2 भाग होते. त्याचाच हा एक गोंडवानाचा, त्याचे 2 भाग लेलोरे शेर आणि गोंडवाना असे 2 भाग केले होते. म्हणजे त्याचा जो भूमी ही अतिप्राचीन समजली जाते, म्हणजे जी महाराष्ट्राची जी भूमी आहे ती गोंडवाना ह्या भूसीमेचा समावेश होता, असंही त्याला या ठिकाणी म्हणले गेलं आहे. म्हणजे ही भूमी थोडक्यात अतिप्राचीन समजली गेली आहेत, असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. त्याचबरोबर भारतातील प्राकृतिक विभागापैकी भारताचे प्राकृतिक विभाग तर आपल्याला माहिती आहे की हिमालय पर्वत असेल, दुसरा डेक्कनचा भारतातील दख्खनचे पठार असेल,
किंवा भारतीय गाळाचे मैदान असेल किंवा कोकण किनारपट्टी असेल किंवा भारतीय बेटे असे हे भारताचे प्राकृतिक विभाग। या प्राकृतिक विभागापैकी भारताचा द्विकल्पीय पठाराचा जो भाग आहे किंवा दख्खनचा जो पठाराचा भाग आहे तोच म्हणजे महाराष्ट्राचा पठार, असा एक आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल। त्याचबरोबर या महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राच्या एकूण भूमीपैकीचा जर आपण त्याच्याकडे विचार केला तर 90% भूभाग ह्या महाराष्ट्र पठाराने व्यापला आहे। म्हणजे 90% भूभाग हा महाराष्ट्र पठाराने, उरलेला 10% फक्त पश्चिम घाट आणि कोकण किनारपट्टी यांनी व्यापलेला आहे, आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल। पश्चिमेस सह्याद्री पर्वतापासून पूर्वेस गेला तर आता बघा याचा विस्तार सांगत असताना आपल्याला पश्चिमेच्या सह्याद्री पर्वतापासून पूर्वेला गडचिरोली जिल्ह्यातील चिरोल टेकड्यापर्यंत किंवा चिरोली टेकड्यापर्यंत सुमारे 750 किलोमीटर रुंद, तर उत्तरेस सातपुडा पर्वतापासून दक्षिणेस तिलादीपर्यंत सुमारे 700 किलोमीटर लांब असा हा पसरलेला आहे। म्हणजे थोडक्यात ह्या दख्खनच्या पठाराची थोडक्यात या ठिकाणी असता विस्तार म्हणजे थोडक्यात कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे पसरलेला आहे याची किंवा रुंदी किती आहे, लांबी किती, या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल। म्हणजे ह्या महाराष्ट्र पठाराचं एकूण जर क्षेत्रफळाचा आपण विचार केला तर 2,76,000 हेक्टर म्हणजे 2.76 लाख चौरस किलोमीटर आहे, इतके आहे असे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल। याचाही असा विचार करता येईल की सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला विशाल अशा या पठारी प्रदेश पसरलेला, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला जायचं असा जो पठारी भाग पसरलेला त्याला आपण महाराष्ट्र पठार म्हणतो किंवा दख्खनचा प्रदेश म्हणतो किंवा सर्वसामान्य लोके त्याला काही ठिकाणी त्याला देश याही व्यवहारामध्ये शब्द वापरला जातो, हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो पठारी प्रदेश आहे हा मूळ दख्खनच्या पठाराचा एक सर्वात मोठा भाग आहे, हे आपण कायम लक्षात ठेवा असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हा जो मोठा असणारा जो सर्वसामान्य पठारी प्रदेश आहे, या पठारी प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नद्यांनी खोरी निर्माण केल्या आहेत। या डोंगराच्या दरम्यान असणाऱ्या आलटून पालटून नद्यांची खोरी आढळून येतात। म्हणजे पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहेत असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल। या पठाराची सरहद्द सह्याद्री पर्वताने निश्चित केली आहे। म्हणजे ह्या पठार कुठपर्यंत आहे तर सह्याद्री पर्वतापासून सुरू झालेला आहे आणि त्याची उत्तर पूर्व सरहद्द सर्वसाधारणपणे 300 मीटरच्या समुच्च रेषेने दर्शविली आहेत। आता समुच्च रेषा कशाला म्हणायचं हे तुम्हाला माहिती आहे की समुच्च रेषा म्हणजे काय की समान उंचीच्या ठिकाणी जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो, समुच्च रेषा म्हणतो। असे हे 300 मीटरच्या ह्या समुच्च रेषा म्हणजे उंची दर्शक रेषा हे 300 मीटरच्या दरम्यान दाखवले गेले आहेत, बरोबर। याचबरोबर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 750 किलोमीटर आहे, हे तुम्हाला माहिती आहे। हे अंतर सह्याद्री पर्वताच्या पूर्व उत्तरापासून तर विदर्भातील भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड, भामरागड व चिरोली टेकड्यांपर्यंत गेलेले आहेत। म्हणजे ह्या पठाराची थोडक्यात पूर्व पश्चिम लांबी आपल्याला या ठिकाणी 750 किलोमीटर आहे, हे नमूद करता येईल। त्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल की ह्या महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर लांबी तुम्हाला सांगितले मी की 700 किलोमीटर आहे। हेच उत्तरेला गेलो तर सातपुडा पर्वत दक्षिण आता हे जिल्ह्यांच्या बाबतीचा विचार केला सातपुडा पर्वतापासून दक्षिणेस कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत त्याचा विचार करावा लागेल। या पठाराचा उत्तर पश्चिमेकडून जसे पूर्वेकडे जावे तसा 1000 मीटरला 1 मीटर असा प्रमाणे कमी होतो। म्हणजे उतार, पठाराचा उतार म्हणजे स्लोप त्याला आपण म्हणतो, पश्चिमेकडून पूर्वेकडे जायचो 1000 मीटर म्हणजे 1000 म्हणजे थोडक्यात 1 किलोमीटरला गेलो आपण तर 1 मीटर ह्याप्रमाणे कमी होत जातोय। पठाराची सर्वसाधारण उंची 450 मीटर आहे। पठाराचा सर्वसाधारण भाग आता आपल्याला मगाशी सांगितलं की महाराष्ट्राचा 90% भूभाग या दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे। या पठाराची पश्चिम भागामध्ये 600 मीटर तर पूर्व भागामध्ये 300 मीटर इतकी उंची या ठिकाणी नमूद केली गेली आहे। विदर्भामध्ये वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये असलेल्या या डोंगराची सरासरी उंची 400 ते 450 मीटरच्या। त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण की या महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली। महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली, या महाराष्ट्र पठाराची निर्मिती होण्यामागचे काय होते तर महाराष्ट्र पठाराची निर्मितीचं पहिलं कारण आहे की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली असावी, असा काही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे किंवा झालेली आहे असंही आपण म्हणता येईल की सुमारे 70 दशलक्ष वर्षापूर्वी दख्खनच्या प्रदेशामध्ये भूपृष्ठावर प्रचंड भेगा पडल्या आणि भेगा पडून भ्रंशमूलक उद्रेक झाला। आता भ्रंशमूलक उद्रेक झाला व त्यातूनच लाव्हा रसाचे संचयन झाले। अशा प्रकारच्या उद्रेकामधून अधूनमधून सतत होत असतात आणि त्यावेळी लाव्हा रसाचे संचयन झाले आणि ह्या लाव्हा रसापासून एक भूभाग तयार झाला। आता त्याला आपण दख्खन लाव्हा असं म्हटलं गेलं आहे।
आणि हा दख्खन लावा नावाने ओळखला गेला. अशा प्रकारचे संचयन सुमारे 29 वेळा उद्रेक होऊन सरतेशेवटी पठार तयार झाले असावे, असाही अंदाज आपण या ठिकाणी तयार झाले आहे असंही आपल्याला म्हणावे लागेल. याचबरोबर हा लाव्हारस प्रामुख्याने बेसिक बसाल्ट किंवा बेसिक प्रकारचा होता. दख्खनच्या पठाराचा पश्चिम बाजूस विस्तीर्ण कडा आहेत व त्यापासून पश्चिम घाटाची निर्मिती झाली आहे हे आपल्याला माहिती आहे की आपण हे अभ्यासलं आहेत. त्याचबरोबर मुंबई समुद्राच्या बाजूकडे पठाराची जाडी थोडी जास्त आहे. आता बघा या ठिकाणी या महाराष्ट्र पठाराची निर्मितीचा आपण विचार करत असताना पहिल्यांदा बघितलं की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाले. त्यानंतर दख्खनच्या प्रचंड भेगा पडून बृहस्मूलक उद्रेक झाला, त्यातून लाव्हारस बाहेर आला. या लाव्हारसातून अनेक प्रकारे लाव्हारस साचत गेला आणि त्या लाव्हारस साचत किंवा एकावर एक थर संचयन होत गेल्यामुळे त्या ठिकाणी लाव्हारस हा बेसिक प्रकारचा असल्यामुळे त्या ठिकाणी असणारा खडक तयार झाला असाही आपल्याला त्या ठिकाणी अंदाज व्यक्त करते. ह्याच पठाराची निर्मिती सांगत असताना आपल्याला की सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी भारतीय द्वीपकल्प दक्षिण पश्चिम भागामध्ये असणारा ज्वालामुखीच्या भेदकी उद्रेकामधून म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे लाव्हारसाचे एकावर एक थर साचून एकावर एक संचयन होऊन या पठाराची निर्मिती झाली असावी. सुमारे 40 थर सांगितले असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागणार. या थराच्या रचनेला डेक्कन ट्रॅप असेही म्हटले गेले आहेत. आता आपण डेक्कन ट्रॅप कशाला म्हणायचं? आता या थराच्या रचनेला म्हणजे एकावर एक थर साचल्यामुळे डेक्कन ट्रॅप महाराष्ट्र पठारावर असलेल्या लाव्हारसाच्या थराची जाडी पश्चिमेकडून सह्याद्री पर्वतामध्ये अधिक तर पूर्वेला विदर्भाकडे कमी होत गेलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. या पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते, म्हणजेच पठाराचा उतार हा पूर्वेकडून आग्नेयेकडे आहेत. म्हणजे पठारावरून वाहणाऱ्या नद्या केलेल्या खनन कार्यामुळे महाराष्ट्र पठारावर अनेक डोंगररांगा व नद्यांची खोरी निर्माण झाली आहेत हे आपण अभ्यासले आहे किंवा पाहिलेलं आहे. महाराष्ट्र पठाराचे पश्चिम पठार असेल, पूर्व पठार असेल असे 2 विभागामध्ये प्रामुख्याने विभागणी करता येते. महाराष्ट्र पठाराचे पश्चिम पठार आणि पूर्व पठार असे 2 भागामध्ये विभागले गेले आहेत. पश्चिम पठार हे सपाट नदी, डोंगर रांगा यांनी पिंजून काढलेला हा प्रदेश आणि त्याची स्वरूपाची रचना. तर पूर्व पठार कशाला म्हणायचं? तर पूर्व पठार हा मैदानी प्रदेशाचा आहे, सपाट भाग असून लांबपर्यंत कोणताही भूउठाव प्रामुख्याने दिसून येत नाही. अशा 2 प्रकारे त्याचं ह्या महाराष्ट्र पठाराची विभागणी आपल्याला या ठिकाणी करता येईल. त्यानंतर असंही म्हणता येईल की दख्खनच्या पठारावरील पठारी प्रदेशामध्ये डोंगर रांगा, काही भागामध्ये लहान मोठी पठारे आढळून येतात. या पठारांचा विचार केला तर बालाघाट डोंगर रांगावर अहमदनगर पठार तयार झाले आहेत. या पठारामुळे उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस भीमा नदीचे खोरे वेगळे झालेले आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर या पठाराची पूर्वेकडील उंची 600 मीटर तर पश्चिमेकडील उंची 850 मीटर आहेत. या पठाराचा उतार सर्वसाधारणपणे वायव्य आग्नेय असून त्याचे मोठ्या प्रमाणात वितरण झाले आहेत. या प्रदेशातून मुळा व सीना नदी वाहतात. महादेव डोंगराच्या उंचवट्याचा भाग हे म्हणजेच सासवडचे पठार असेही आपल्याला या ठिकाणी औंध पठार असेल, खानापूरचे पठार असेल असे दख्खनच्या पठारावर वेगवेगळ्या प्रकारचे पठारेही आपल्याला आहेत. त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगरावरील सपाट प्रदेश आहे त्याला आपण बुलढाणा पठार व मालेगाव पठार. उत्तरेकडे गेलं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा रांगांमुळे तयार झाले तोरणमाळ पठार हेही आपल्याला या ठिकाणी या दख्खनच्या पठारावरती आढळून येत आहेत. ह्या दख्खनच्या पठाराचा विचार करत असताना आपण आता दख्खन पठारावरील खोऱ्यांचा प्रदेशांचाही विचार आपल्याला करावा लागेल की आता ह्या ठिकाणी की ह्या महाराष्ट्र पठारी प्रदेश असेल किंवा दख्खनच्या पठारी मुख्यत्वे करून नद्यांच्या खोऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत असे आपल्याला माहिती. कारण या नद्यांच्या खोऱ्याने पठाराचा बराचसा भाग व्यापलेला आहे आणि हा भाग व्यापत असताना यामध्ये उगम पावणाऱ्या म्हणजे सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या नद्या ज्या पूर्ववाहिनी असतील किंवा पश्चिम वाहिनी असतील म्हणजे सह्याद्रीमध्ये उगम पावलेल्या गोदावरी असेल, भीमा असेल, कृष्णा असेल या नद्या पूर्वेकडे वाहत जातात. त्यानंतर हा मृदू खडकाचा भाग नदीप्रमाणे झिजलेला आहे आणि अतिशय कठीण खडक म्हणून थोडासा शिल्लक राहिला आहे. डोंगरामुळे महाराष्ट्र पठाराच्या नद्यांच्या खोऱ्याच्या रूपाने भाग पडलेले आहेत. महाराष्ट्र पठार उत्तरेकडून दक्षिणेकडे आल्यामुळे नद्यांची खोरी आपल्याला पाहावयास मिळतात. आता ह्या दख्खनच्या पठारावर कोणकोणत्या प्रकारचे खोरे आढळून येतात किंवा कोणकोणत्या खोऱ्यांचा समावेश या ठिकाणी झाला आहे हे आपल्याला या ठिकाणी बघावेस वाटतात. म्हणजे महाराष्ट्र पठारावरून उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं, उत्तरेकडून दक्षिणेकडे गेला तर कोणकोणती खोरी पाहायला मिळतात? त्यामध्ये सर्वात प्रथम आढळतात तापी पूर्णा खोरे, गोदावरी खोरे, प्राणहिता खोरे, भीमा खोरे, कृष्णा खोरे अशा या 5 खोऱ्यांचा समावेश दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने होत असतो.
म्हणजेच ह्या असणाऱ्या ह्या खोऱ्यांचा प्रदेश किंवा दख्खनच्या पठारावरील ह्या नद्यांनी केलेली खोरे यांचाही आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज महाराष्ट्र पठार म्हणजे काय, महाराष्ट्र पठाराला वेगळं नाव देश कशाला म्हणायचं, किंवा महाराष्ट्र पठाराला आपण दख्खनचे पठार प्रदेश का म्हणायचं, किंवा महाराष्ट्र पठाराची लांबी किती, रुंदी किती आहे, महाराष्ट्र पठारावर असणारे तयार होण्यासाठी महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली, त्यानंतर महाराष्ट्र पठाराचा विस्तार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडं झालेला आहे, महाराष्ट्र पठाराला कोणत्या सरळ सह्याद्री पर्वतापासून तर गडचिरोली ते चिरोली टेकड्यांपर्यंत झालेले आहेत हे आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या पठाराचे उतार कसा कमी होतोय, किंवा 1000 मीटरला 1 मीटर असं याप्रमाणे कमी होत जातोय हे आपण या ठिकाणी अभ्यासलं. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली, महाराष्ट्र पठार निर्मितीमागे नेमके कोणते कारण आहेत याचाही आपण ह्या ठिकाणी मागोवा घेतला आहे. त्यानंतर आपण जो शेवटचा पॉईंट बघितला की दख्खनच्या पठारावर असणारे पठारे कोणकोणते आहेत, म्हणजे बालाघाट डोंगरावर असणारा अहमदनगर पठार असेल, किंवा महादेव डोंगराच्या उंचवट्याच्या भागावर असणारे सासवडचे पठार असेल, किंवा औंध पठार असेल, किंवा सातमुळा डोंगर रांगावर सपाट प्रदेश त्याला बुलढाणा पठार किंवा मालेगाव पठार असेल, याचाही आपण त्या ठिकाणी विचार केला आहे. त्याच शेवटी आपण शेवटी जाता एक सांगितलं गेलं की दख्खनच्या पठारावर असणारे वेगवेगळे खोरे असतील, कोणकोणती खोरी आहे याचा आपण विचार केलेला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आता महाराष्ट्र पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलो आपल्याला वेगवेगळ्या नद्या आढळल्या, त्यामुळे तापी, पूर्णा, खोरे असेल, गोदावरी असेल, किंवा प्राणहिता असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, या नद्यांनी तयार केली त्यांची खोरे असतील. या खोऱ्यांचा विचार पुढील तासिकेमध्ये आपण करणार आहोत. तेव्हा पुढील तासिकेला ह्या 5 घटकांचा विषय अभ्यास करणार आहोत. तापी पूर्णा खोरे, गोदावरी खोरे, प्राणहिता खोरे, भीमा खोरे, कृष्णा खोरे याचा अभ्यास पुढील तासिकेला करणार आहोत. या तासिकेबद्दल कोणाच्या मनात काही शंका निर्माण झाली असेल तर आपण या ठिकाणी ईमेल दिला आहे bharatgadak@kthmcollege.ec.in यावरती आपण मेल करू शकता किंवा प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.